कुठं आहे? जेवण केलं का नाही? बाप, माझ्या आधी जेवण केलं अजून मी उपाशीच आहे. ती मम्मी बाहेर गेली का? कोण फोन बोल राहिला? कुठं? मित्राचा फोन होता. मग तिला म्हणतात जेवली का? जेवली का? मित्राचा फोन होता. मग मित्रासोबत बोलतो होतो. जेवला का म्हणलो. जेवला का? जेवली का? कोण सांग बोलत राहतो? तुला काम धंदे काही आहे का नाही? हा, लोकांची पोरं कामाला गेली सकाळीच. ते जाऊ दे, मला नाही का. मग हात पाय दुखत आहे रोज. काय दुखत राहतो साधा? मग अंग दुखत, मला कामाला जाऊशी वाटत काय नाही. रोग झाला का तुला? हा, हा, का भूताने सापडला एखाद्या? भूता बेताने झापडलं मला. मग मला लग्न करतावच मी काम करेन, नाही तर कामाला जाणार नाही. म्हणजे लग्न केल्यावर कामाला जाणार आहे? हा, आधी काम कर मग लग्न करू. नाही नाही, पहिले लग्न नंतर काम. मग कोण देणार तुला पोरगी? तो तोंड पाहिलं का आरशात? मग आहे ना आपल्याकडे तेवढा पैसा आहे, पण तोंड पाहिलं का आरशात? अरे मा भावाच होता, मला जायला नाक नाही ठेवलं. मागच्या दिवाळीला तुला सांगा घेऊन गेले ते त्या पोरीची खोड काढली. त्या मामाला तुला इतका मारलं की मी दिवाळी सुद्धा जात नाही आता. आणि कोणाची पोरगी मागायची त्यासाठी? हा, हाय का गावात कोणी हाय तुला पोरगी देणार? तूच अशी बोलत तेव्हा लोक काय म्हणते. तू करतो तसा, तू कुठंच नाक नाही ठेवलं मला जायला. आता मी काय केलं? तुला काय गरज होती त्या मामाची पोरीची छेड काढायची? तेच करायची होती ना तू आपल्याला. ना मा तोंडाला पुरा काजळ लावून देत जा, म्हणजे मी काळा राहील, कोणाला दिसणार नाही. नाही घाण खोड आहे. तू ना आता सरळ कामाला जाय कंपनी धर एखादी. 10-15 हजार महिना पाडून दाखव मला, मग तो लग्न करते. तू एक काम करते, बाबूराज पोरी संग तर लग्न लावून दे मग. बाबरावची? हा मग तू बाबा कसा आहे तुला माहिती आहे ना चांगला? बाब्या माहिती, आखे गावाला माहिती बाब्या कसा आहे. त्याची कोणती पोरगी? मग ती सुंदरी कुठे आहे ती? ती घरी का कुठतरी होती ना, ती हॉस्टेलला कुठतरी टाकेली. ती नगरला हॉस्टेलला येत आहे का? मग ती नगरला पाठवली. मग नगरला आहे ती पोरगी. 2 वर्ष झाली तशी. हा बाई त्या बाबराज पोरीचा जाळ होऊ दे, ती कुठं असू दे, आपल्याला ती नको. मग आता कोण पाहिजे? कोणी पाहिजे इकडं? कामधंदे करायचे सोडून मा लग्न कर. ए भाऊ, मा काय डोकं चालत नाही, त्या पोरीला घेऊन येतो तेव्हा मी कामाला जाईल. अरे पण तो माणूस बी असा पाहिला, तो बाबूराव तो किती बेकार माणूस आहे. त्याच्या पोरीचं नाव जरी काढा ना तोंड आणीन तो. तूच अशी बोलायची म्हणून लोक मारतील येऊन. मग जाऊन पाहायचं का त्याच्याकडे तुला? मग तू जाऊन पाहू त्याच्याकडे, विचारून पाहू त्याला. तुझी इथं बोलत ती तिथं जाऊन अजून पाहिलं नाही. तुला फक्त सांगितलं आणि तू पुढचं बोलू राहिली. अरे ती सुंदरी मी अजून पाहिलं नाही. काळी आहे का मुंगळी आहे? गोरी चांगली दिसायला, बुट्टी अशी. हा का? हा बुट्टी? मग आणि मग आपल्या घर शोभन का ती? मग आपल्या गावात कोणी एवढे उंच आता आहे? मी कशी तू कशी ती एवढी एवढी आणू शकते कुठं? मग ते एवढा खोटा म्हणल्या वरी ती किचन मध्ये. बाई पण मग आता गेलं तर बाबराव नीट बोलन का आपल्या संग? आता तुलाच माहिती बोलल का नाही बोल. मग मी काम तर काय करशील ना तू? मी दररोज काम करील, घरातलं काम करील, सगळंच काम करील, सरपण बी आणशील? सगळं. चाल मग आपण बाबरावच्या घरी जाऊ. हा, हो बरं बाबराव काय म्हणतो काय. चल आयला या पोराला म्हणलं ट्रॅक्टरचं टायर आहे ना खोलून आहे ना पंक्चर काढून आण. आता हे नटकाव खोलतील आता मला सांगा. हां, त्याला मोठा व्हील पाना लागेल. हां, आयला या पोराला म्हणलं तर काय ऐकत नाही पोरे. तर पुढे गेलं काय माहिती. ट्रॅक्टर आता इकडे सोयाबीन व्हायची आहे. हां, आज भाडं मिळेल आपल्याला. हां, किती लोकायला होता सोयाबीन सोंगायचे आहे. 10,000 रुपये कमून मोकळं व्हायचं. तर हे पोराचं कळतच नाही. चला तर मला जावं लागेल पण आणायला. पाण्याला नट खोलावं लागतील, तसं नाही निघणार. एक तर फिटर येणार नाही एवढं खोलायला. गॅरेज एक तर लांब आहे. पुरे काही ध्यानावर नाही राहिलं मावाला. आता निमे काही नट डिल्ले पण आहे, त्याचं लक्षच नाही बा अजिबात. का टायर गळून पडेल का काही चालू याच्यात. बरं काय सुट्टा ना. हो नमस्कार. काय करतोय बाबा? हो ते तोंड जोड इकडेच राहते का? हा का उठायची पद्धत आहे का नाही तुमच्याकडं? काय तोंड जोडे कुठं राहतं? कोणते तोंड जोडे? हो ते बाबराव तोंड जोडे तुम्हीच का? हा मीच आहे. मी असं का तोंडाला बांधलं? थंडी वाजते हो. हो आता इथं लोकांना मारण्याचं गरम राहिलं तुम्हाला थंडी वाजली का? नाही मला आहे ना उन्हामध्ये लय थंडी वाजते. हा का? तुम्ही कोण? आम्ही गाव जोडे. हा गाव जोडे म्हणजे आता गावात कोणीच नाही राहिलं का? म्हणजे सगळं मळ्यात गेले का? काय म्हणतात? गावात कोणीच नाही राहते ना, मग आता सगळे माझ्याच राहते ना. मग तुम्ही गाव जोडे ना. मग गावात आलं गाव जोडे.
मळ्यात गेलो तोंड जोडे. हो तुम्ही आज काय बोलून राहिले? आमचं आडनाव आहे गावजोडे. गाव जोडे हा असं असं. हा. बरं आम्ही यासाठी आलो होतो. मी बाबरा तोंड जोडे ना. हा ती समजलं ना आता सांगितलं ना तुम्ही. हा तुमचा मुलगा आहे हा माझा मुलगा आहे. कधी झाला हा? हो तो आहे ना अशा काळात झाला ना. आमचं गाव आहे ना पुरं चट्ट्यान जोड होतं. तेव्हा हा झाला तेव्हापासून आमचं गाव आहे ना कोणा जोडला? चोर चोर चोर. चोराने गाव मारलं होतं आमचं. तेव्हापासून आमचं आडनाव बी गाव जोडे पडलं. मग तेवढं रात्री हा झाला का मग? हा तेवढं राहते. चोर आलते ना गावात. तेवढं तुम्हाला नाही हाणलं का मग? आम्हाला कसं काय आणि आम्ही घरावर होतो ना. घरात लोकांना हाणलं त्यांना. मग हा बरं वाचल्यावर तो पटत होता तेव्हा. तुम्ही काय तुम्हाला कळत नाही काय? तेव्हाच झाला ना मग. हा ना मग त्याच रात्री ना चट्टी निघून गेल्यावर झाला तो. चोर बाहेर निघून गेल्यावर का? बरं ते जाऊ दे. ते झालं तर झाला. मी काय म्हणतो ते हा जेव्हा तुमच्या आवली करायचं होतं मग म्हणजे मा कुठ्याला कुठे म्हणते काय जनावर आहे का? म्हणजे मी पोरं सांभाळतो का? तसं नाही. तुला जड झाला का तो पार? अहो तसं नाही पण हा? मग तुमचं मग नाव तिकडे आहे सोड ना कोणाक काय? मग तू म्हणते तो आमच्या हवाले करायचं अहो तसं नाही करायचं. ते काय जनावर आहे काय मग राखोळी घालायचं माग तुम्ही समजूनच नाही घेतो. काय? त्याच्यामुळे तुम्ही तोंड जोडे. तुम्ही गाव जोडे हा नाही मी तोंड जोडे तर मग ते तुम्ही काय असू द्या पण मग एवढं महापर्ग पदरात घ्या असं म्हणते. खबर अहो घ्या. काय 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 आम्ही नाही एवढं लांबून आलो तुमच्या. नाही तुम्ही म्हणत्या महापौर तुमच्या याच्यात घ्या म्हणत्या तुमची नाही ओळख नाही पाळत नाही काही आणि काय तो का महाभावाकडे घ्यायचं का? अहो कंडी काय घ्यायचं? मग मग तुमच्या घरात ते कोणीच नाही का? म्हणजे पोरं, सोरं, मला पोरं. बायको आहे मला एक मुलगा आहे मला एक मुलगी आहे मग तसं मा एक राहू द्या ना. काय आला अहो घर जावई म्हणून म्हणजे म्हणते. तो हा घर जावई तुम्हाला. बाई तू ऐकते का बा सगळं घर जावे करायची अहो आम्हाला हा? ऐकून मी तुम्हाला एक पोरगी आहे नगरला आहे म्हणते सुंदरी म्हणजे आहे ना पोरगी. हा, माय पोरगी हॉस्टेलला आहे ना शिकत एक सुंदरी हा कुठा एवढा कुठा. आणि मग कुठं काय बारी ही तुमचीच पोरगी आहे का? नाही नाही हा मा नाही कुठं सुंदरी सुंदरी. हा सुंदरी पण मा असं कुठं नाही आता सुंदरीच मानते आणि मा खोटा नाही. नाही नाही अहो ही सुंदरी आहे. नाही रे अहो तिचं असेल ना बाबा. नाही हो नाही सुंदरी अहो आहे. हीच नाही ना मला हीच अरे दाखव. नाही हा मा कुठं नाही अहो मी तिच्या संघ हिंडेले. तुमचं तिकडे कुठं उपटा बरं हो आम्ही हा? डोकटं म्हणजे काय? काय डोकं लावून राहिले? आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही काही बोलून राहिले नाही का? मग आम्ही पोरं ते आले. मला येडत काढून राहिले का मग अहो म्हणजे असं काय बोलून राहिले तुम्ही? आम्ही पोरं आले आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही चांगलं बोला ना आमच्या संग. मग तुला काय तुम्हाला काय फोन केलता का खुटा म्हणजे काय? नाही तुम्हाला फोन केलता का मी हा? तुम्ही काय म्हणले खुटा उपटा मग तुम्ही डायरेक्ट माझ्या हा तुमचा कुठं आहे का मग तुम्ही महापुरीला नाव ठेवलं ना एवढं एवढंच ना खुटा एवढं मोठं मग पोरगं मग वय कुठे एवढं- केवळ मग कुठे केवळ राहते पोरगं एवढं केलं ते ना. अहो काय तुम्ही महापुरीला नाव ठेवून राहिले असं हा? नाही राहत ना. बरं देते का तुमची काय पोरगी? नाही नाही तिकडे तुमचा कुठं उपटा अहो मा पोरगं कामाला लागल. काचा 20-25 रुपये महिना कमी. हा त्याला अजून उपडते ते विचार म्हणजे हो हा तुमच्यामुळे तुमच्या पुरीमुळे मी कामाला सुद्धा आहे ना. हम्म. असं झालं. नाही तर मग तुमच्या बिनीला जाईल हॉस्टेलला आणि तिला टिकून घेऊन पडा. पळून जाईन तो पोरगा. तुला गेट तरी ओलांडून देतील का मध्ये कोण? हॉस्टेलचा नियम माहिती आहे तुला आधार कार्ड दाखवलं सगळं हा, येतं येतील बाहेर. ना. सगळं येतं त्याला बाहेर. सगळे नियम माहिती आहे हा. त्याला. फक्त मुलाखती होत्या बाहेरून बाहेर नाही असं समक्ष पाहिलं तर तिने उडी मारेल ती तुला माझ्यासाठी. चुकून ते करू नको हा. छाटूनच काढले नाही तर नाही तर काय हा चाटून तुमच्या पोरसंग लग्न करील मी. हा बाबा. ओळख ना पाळख पाहिजे तुका काय बळजबरी करतो काय अहो द्या तुमची पोरगी सुखात राहीन आमच्या घरी. कशी काय राहील लय सुखात राहीन. कशावरून पोरग कामाला जाईन आम्ही दोघं मस्त घर राहून चांगलं चांगलं गरम नरम खाऊ. म्हणजे माय पोर सुखात राहील तुम्ही मोकळे व्हायचे का कायला? फिरायला फिरायला का काम धंद्याला पोरगं नाही का? कामाला जाईन आम्ही दोघं सासूना करून खाजू घरात. अहो तुमच्या पोराला का काच तरी अक्कल आहे का दिसते का हा? काय बोलत पाहत आहे का बोलायची काय बोललं हा, तू? मग मी ते तुमचा कुठा केवढा काय काय येईन? अहो ते तुम्ही म्हणजे म्हणले. महापुरीला नाव ठेवलं काय मग तुमच्या बुट्टीची ती मा एवढी लागत एवढी अरे बुट्टी वाले सगळं आहे ना तिला काय सगळं आहे मग काय काय नाही मग आम्हाला सगळं आहे म्हणून तिला घेऊन गेलो तुम्ही. बरं द्या त्या काय तुमची पोरगी? काय नाही हो अहो द्या बाबरा. पैसे लागतील किती? 15 लाख रुपये हा? आणि मग अहो, आमच्या दोघांच्या किडनी ऐकलं तरी 15 नाही येणार. मग त्याला आम्ही काय करू मग एवढे 15 लाख. पैसे राहते का? मग आता पुरी भेटत आहे काय मग 15 लाख. आणि मग सगळं तुम्ही करून न्यायचं आणि तुमच्याकडे काय मग? मग आता फक्त कुठा तुम्ही म्हणता ना खुटा आहे मग तो बुट्टा आहे. हा मग एवढे कुठं आहे माहिती ना बाबरा थोडीफार माणूस केदारा लगे एवढे पैसे कुठे मागू राहिले तुम्ही? बाई हे बघ तुम्ही सरासर पोरगी विकू राहील तुमची. पर्याय नाही राहिला बाई मला तेवढीच पोरगी आहे ना मग पोरी ऐकायची आता. लय पोरं माग लागेल महापुरीच्या तुमच्या पोरीला फोन करून सांगाल मी. त्यांच्या पोरीसला पोरं मागं लागले हा. आपल्याला नको अशी पोरगी. कोण नाही लागेल मी एकटाच लागेल मला नाही माहिती. नाही नाही हे त्यांच्या तोंडाने काही म्हणतील आता 10-15 जणांचे फोन येते मला आहे का? तुम्हाला याच्या मग तुम्ही मला- काहीच म्हणता अरे आमचा मग खुटा आहे. मी काय म्हणते बापाला एवढे येते पोरीला किती येत असेल? नाही पुरेल कोणी येते हो मामा हा घ्या करून काय तुमच्या पोरी संग मला लग्न. नाही रे बाबा अहो सगळ्या गावात प्रचार व्हायले मामा. काचा हे तुमच्या पोरीचा मला सुंदरीचा अहो, मामा. तो मामा म्हण राहिला तुम्हाला. नाही नाही मामा मग तिकडे तो मामा नाही का तुला मा मामा आहे मग तुम्ही काय आलाय? त्या मामाला म्हण मामा तो आल्या तुमच्या पोरीने मला त्या पिता मामाला पोर नाही काय ती झालं ती लग्न झालं. तिचं लग्न म्हणजे- झालं तिला 2 पोर आहे. हा असं झालं.
मी तर असं ऐकलं होतं एक दिवस नाही नाही ते सगळं खोटं आहे. ते सगळं खोटं आहे. गावात चर्चा आहे म्हणून नाही. खोटं आहे ते सगळं. मामाची पूर्ण हाणलं होतं म्हणून नाही हो, कोणाला नाही. हाणलं? कोणी गोदडीत केलं? गोष्ट आज तिच्या नाही हो गोताडी काताडी ते तुमच्याच पुरीच्या गोदडीत येईल तुम्हाला त्या दिवशी नाही उसागलं काय तुम्हाला. लगेच आल्या. तुम्ही नाही का गडबड मला करा. घरातून उसागलं ना त्या दिवशी हा. तुम्हाला लाईट बंद केली त्या दिवशी. या असं आहे का तो कार्ट हा, त्या असं- दिवशी येईल नाही, तुला आम्हाला नाही बोललो. पोरं अहो, पाहिलं नाही, होतं ना ते. नवसाचा आहे तो. नाही आम्हाला पौर्णिमा पाहिलं नव्हती याच्या वेळेस नवसाचा आहे नवसाचा. तो नाही तो आमुषाचाच आहे. हा ना हा बरोबर बरोबर तुम्ही लक्ष नाही दिलं त्याच्याकडे कस काय हम्म. अहो आहे का असा काय आपण काय करू राहिले म्हणून गावात आम्हाला पौर्णिमा पाहायची त्या दिवशी हा? ती पित्र खायला आली तुमची पोर. पित्र खायला आली ती पित्र खायला शाळेतून घेऊन आलतो आम्ही कुठं एक एक घरी आपल्या हा. बाई पोरवस्ट नगरला माहिती ना तिकडून घेऊन आलो हा, आम्ही येईल इकडे ना. आता सुद्धा घेऊन जाईल तिला. ती आली असती लगे घरी आली असती मावाल्या ती तुमच्याकडे यायचं म्हणते ती मा करायचं म्हणते. नीट बोललाय का तोंडात दिला आता मग तुम्ही त्या प्रेमात लग्न अहो, लावून. तुम्ही काय हाणा मारायची बाय. गोष्ट करायला? द्या ना पोरगी काय मागू बोलत तो राहिला. पोर पाहिलं का आपण पोरगीच मागू राहिला काय मागू काय राहिला? मागू राहिले म्हणजे काय मग झाड पालाय काय तो या बा कोर्ट कचर पैसे घेऊन जाय पण पुरीचे नाव काढू नको मावल्या तरी चालल पोलीस हा. स्टेशन झालं तर चालल पण तुमची पोर मीच करील. पैसे लागत आले पैसे घेऊन जाय यांची- पुरीचे नाव काढू नको यांची पोर मीच करील काही झालं तरी चालल. आम्हाला पोरगी लागेल. तू हात पाय काढली मग काढले तरी चालते मला चालते. ओळख केली अहो, पांगळा. बाबुरा तोंड जोडे माते मला मी पांगळा झालं तर तुमची हा. पोर मला सोडणार नाही. एवढा पावर आहे अहो आपल्या. बाबराव हा. कशाला वाद करते भांडणं करते देऊन टाका म्हणजे या आमच्या घरी तुम्ही घरदार पहा आमचं कधी येऊ अहो, कधी आपण पोरीला घेऊन या तुम्ही घरी राहता का आम्ही घरीच राहते एकट्या हा हा एकटं म्हणजे पोरग आपण पोरग काय काम नाही जात असेल ना नाही ना हो लग्न झाल्यावर जाणार अजून आहे. नाही काही तिचं म्हणजे लग्न लग्न करायचं. झाल्यावर तो करणार आहे का हा मग तिथं लग्न पुढं झाल्या सगळं- वर्षभर घर जाईल आणि मग कामाला जाईल लगेच थोडी नाही मग माय काही आवाज ऐक ना तुम्ही आमची. घरी ते आमचं नाही. घरदार पहा तुमचं घर जाणार काय काय सिमेंट काढून खायला लावायचं काय आम्हाला आता सिमेंट सिमेंट नाही काय? मातीचे नाही, मग हा माती इटा हा या मग हा. नाही नका पोरं जर कामात आणतात नाही म्हणा काय देते करीन ते काम तुम्ही अहो, फक्त अहो, लग्न कामात लावून त्याला हाय ऑनलाईन करतो आम्ही. बाई तू एवढं भारी दिसायला पण पोरं एवढं अगोदर का बरं द्या. त्याच बापल्या अगोदर तोंडात काय घातलं तर काय याचं म्हणजे लहानपणापासून जरा ऑनलाईन जरा करतो मी. बापावर येतो लाटणं घातलं होतं काय त्याच्या बापावर येतो असंच होतं का हा त्याचा बाप गेला का आता? ते नाही ना ते कुठे गेले मग ते आज जाऊन त्यांना 5-6 वर्ष झाली. कुठं ते गेले बरोबर, तर आलेच अशी. नाही गेले तर आलेच नाही हा का हा नेमकं काय झालं मग काही तुम्ही एका पोरावर राहिल्या का मग हा पोरे वाढ दिसते बघ अहो तेच सगळं काही आहे तुम्ही द्या तुमची काय ते पोरगी. काय का ते काय करेल अहो, म्हणजे आमचं घरदार तोच चालतो ना आता असं हो ना मग? सगळं ऑनलाईन झाली पेमेंट आता तुम्ही इतकं तर बरं म्हणा लग्न झाल्याशिवाय पोर काहीच करणार नाही काय सांगा आणि तो काय नाही करता चोऱ्या करून हा चोऱ्या हा. करून आम्ही काही काय? चोऱ्या मारे नाही करता नीट बोलून जर का पोरगी मागायला आलं म्हणजे काय बोलणार तुम्ही मग तुम्ही गाव जोडे नाही का मग गाव सोडलं म्हणजे आम्ही सोडलं का ते गाव हो काय बोलायचं काय नाही तुम्हाला काय रे आम्ही- म्हणे आमच्या गावात चोर आले तेव्हा हा झाला हे चोऱ्या मारायचा इल्जाम नाही लावायचा बरं का आमच्या तुमच्या पोरीचा विषय ना आमचा विषय तेवढाच बोलायचा बघ. म्हणजे हा म्हणजे आम्ही चोऱ्या करूनच काय करू तुमच्या पोरीला खाऊ घालू ना. आता खाऊ घालत्या हा. का लाता खाऊ घालत्या तुम्ही काय अजून- माहिती तुम्ही दिली नाही अजून तर तुम्ही मारायच्या आधी सरण रचू राहिले. नाही बरोबर आहे ना भाऊ पहिले द्या अरे पोरगी. पोराचे पाय पाळण्यात दिसत्या ना लगेच कस बाबा, काय पोरगी ते- द्यात काय उचलून नेऊ आम्ही तुम्हाला मला नेऊ काय करशाल तुम्हाला त्या घेऊन येऊ आमच्या घरी. मला नाही शकतो तुमच्या मग? हा. मग चला मला घेऊन चला हा, चला तुमच्या पोरीला घेऊन येतो नाही, चला. नाही, नाही. तुमच्याकडे मी राहील आपण आज हा. सगळ्या नगरला जाऊ नाही तुमच्या नाही बरं नाही मग तुमची पोरगी पोर नाही मला घेऊन चला आणि तुमचं का लोणचं घालचंय का म्हणते तिथं तुमच्या गावात चोऱ्यात आहे ना आता नेवा येऊन गेले त्याला जमाना त्याला झाला जमाना झाला मी तर आता तुमच्या पोरी तुम्हाला घेऊन जातो नगरला. काय मग तुम्ही पानं फिरून कशी पळली ती माकडं नाही 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 माक आली तर मग घरी आणायची. ये नको मला पोर राम राम टोको पळस मग तुम्हाला द्यायची का काय पोरगी? नाही पोर नाही झाला द्या ना बाबरा द्या नाही. परत तोंड महापुरीच्या तळ पायासारखे याचं तोंड कोण? नाही हे पादीचे फोटो अजिबात दाखवू नका तुला सांग त्यामध्ये नको दाखव बाबा मर दे मी काय म्हणतोय तुम्ही मला न्या तुमच्या घरी 4-8 दिवस राहू द्या मला चालेल. तुमची वागणी पाहू द्या कशी पोर काय करतं तुम्ही काय करत्या कामधंदा म्हणजे आमच्या घरी नेऊन हा 8 दिवस मला आम्ही राहू एवढं द्या. पागल दिसतो का तुम्हाला म्हणजे तुम्हाला आमच्या घरी न्यायला म्हणजे तुमचं तोंड पाहिलं का तुम्ही काय? म्हणजे आम्ही पोरीसाठी आलो इथं तुमच्यासाठी नाही आलो अहो मला पोर बरं मला जर तुमचं आवडलं काय आवडलं का? घरदार हा मग घरदार आवडलं पोर चांगलं काम करतंय बा हं. सासूबाई चांगली आहे बा पुरीची आपल्या हा मग 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 माणूस काय म्हणतंय नाही नाही, द्यायला पाहिजे पोरगी अहो, तुम्ही पोरग पहा ना सासूला काय आलं पाहता नाही तुमची पोरगी तो अहो सांभाळणार शेवटी सासूच्या हाताखाली राहणार आहे सासू तुम्ही आहे ना ए, मला नाही वाटत हे, बाबा मला आहे ना काय लग्न करा करतील. मला पण तुम्ही 8 दिवस सांभाळा हो, तू मला काय तुम्ही काहीच नका बोलू तिकडून तुमची पोर गायब झाली तर आमच्यापर्यंत यायचं नाही.
म्हणजे विषय संपला. चल. आमच्यापर्यंत परत यायचं नाही. समजा. आमच्यापर्यंत दोन यायचं शब्द नाही. विचारायला आलो होतो तुम्ही नाहीच म्हणते ना. नाही. आता तू पोरग आणि ती आता मी माझ्या पद्धतीने मी करील. मला कामाला जायचं आणि काहीच करायचं नाही. त्या पोरीला कसं काय करते माझ्या झालं हातात. झालं काय आलं लक्षात? महापुरीचं काय झालं हा, चल. मग तो त्या आता पोरीचं तिकडे पाहतो. पाहायचं आता. हा जाय तुला म्हणलं होतं मी ते बाहेर चांगला नाही तो. ऐक खाऊ सकाळी काय ते काय दोघे मायले आणि आले बाबाची पोर मागायला. अरे बाई पोर कुठली काय ना मग खरं सोन आहे. तुम्हाला काय देते ऐक खावायला काम नाही दादा नाही करायचं काय रे म्हणून आम्ही गाव जोड आहे म्हणा काही पोर एवढावरच खोटं आहे पण तुमचं आहे ना डायरेक्ट खोटा उपटून काढी. पण माणूस म्हणते जाऊ द्या बरं नको ते पोरही मला लाईन भास दिसत नाही. बरं झालं नाही म्हणून सांगितलं आपण. आणि ते वरून धमकी देऊन गेला का तूही पोर गायब करेल. याचं थोबाड आहे का तिला जायला हॉस्टेलला गेटच्या आतमध्ये तरी येऊ देतील का. चला आता आपल्या कामाला निघून जा. यायचं काय मागं लागा त्या लोकांचं. तिकडे पोर आहे ना तिकडे बरोबर गर्दी घालते लोक.